पत्रकार बंधू तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं। मी तुम्हाला सांगतो की या विभागातला परवाच आमची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आता जो मेन रस्ता आपण मी इलेक्शन मध्ये तुम्हाला जाहीर केलं बाजार भोगावच्या सभेमध्ये की पडसाईचा घाट रस्ता तुम्हाला कोकणात जायला चालू करून देतो आणि त्याची परवा बैठक होऊन मी पडसाळीच्या त्या ठिकाणी मोठा पूल जो 1 कोटीमध्ये पण बसणार नाही आपण त्याला 2.5 कोटी रुपयाचं काम मंजूर केलं। तिथं पूल होणार पडसाळी जवळ आणि 50 ते 60-70 लाखाचा खडीकरण रस्ता गाडी वर येईल असा खालीपर्यंत जाणार आहे। पलीकडच्या बाजूनं किरण भैया सामंतनी 5 कोटी रुपये लावलेत कारण त्यांची लांबी जास्त आहे आणि आपण एकीनं 2.5 कोटी रुपये लावलेत। आता तो रस्ता मी जो शब्द दिला त्याला या बजेटमध्ये 2.5 कोटी मंजूर केलेत आता। त्यामुळं तो रस्ता आता तुम्हाला जायला कोकणात जायला हा रस्ता कायमस्वरूपी चालू आहे। काळजी करू नका, पूर्ण डांबरीने व्यवस्थित करून घेतो। दुसरा विषय आहे मुरागडचा विषय आहे। त्याचा आता मला वाटते रविवारी तुमचा कार्यक्रम आहे, अजित तुम्हाला हजेरी लावायला लागेल। समोर बसतेत ते घर माझ्या व्यस्त याच्यात अधिवेशनामध्ये आहे, तुम्हाला माहित आहे सगळे प्रश्न मांडायला लागतात, सगळीकडे जायला लागते। तरी सुद्धा मला भेट देता येते की माझं चाललंय प्लॅनिंग। सकाळचा एक कार्यक्रम त्यांचा आहे, संध्याकाळी मला संध्याकाळी पोहोचायला पाहिजे। नंदवाळची मी बैठक लावलेली आहे 50 एकर जागेसाठी, सोमवारी लागले। परत मला वाटते मंगळवारी एक बैठक लागलेली आहे। अनेक गोष्टी आपण मंजूर करून घेते। हा मुरागडचा विकास सुद्धा पर्यटनाच्या आराखड्यामध्ये ठेवून आपण त्याला काय तुम्हाला एक्झॅक्ट करायचं तर DPR करूया। तुम्हाला DPDCतून पर्यटन मधून चांगल्या पद्धतीने पैसे देतो। मुरागडचा विकास सुद्धा त्या ठिकाणी करूया। पिढी आज नाही, पिढींची सातत्याने मागणी आहे। कापलिंग आहे, कापलिंगला सुद्धा रस्ता नेऊन कापलिंगला सुद्धा पर्यटन मध्ये आराखड्यामध्ये बसू दे। या विभागातलं कापलिंग आहे, मुरागड आहे, तामजाई आहे, या सगळ्या ठिकाणी पर्यटनाच्या ज्या ज्या बाबी येतील त्याचा आपण आराखडा करू। पहिलं काम मी निवडणुकीत सांगितल्याप्रमाणे पडसाई घाटात आपण चालू करतोय। त्याचबरोबर वाशीमध्ये आपण सुद्धा तुझा विषय जो होता की 4 आणि 5 नंबरच्या केटीवेरच्या मध्ये 1 केटीवेर 1 कोटीचा आपण मंजूर केला आणि तो आता त्यामुळे खाली पाणी सरकणार नाही, पाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे। त्याचं काम होतं पडसाईच्या डॅम मधनं बरोबर ना पाणी लिकेज होतं त्याच्यासाठी आपण 35 लाखाचं काम आता चालू होत आहे। या सगळ्या गोष्टी आपण करायला लागलोय। मला वाटतं की इकडच्या विभागातल्या कुठल्याही कामं तुमची शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था करतो। तो वन्य प्राण्यांचा प्रश्न आहे, सातत्याने आम्ही तो विषय मांडलाय। गव्यांच्या प्रश्न मला वाटते जेवढे मला वाटते काही मदत करता येईल। आता शेवटी संरक्षण करण्यासाठी मी तार संरक्षण म्हणजे सोलरचं तुमचं हे पॅनल बसवणं, करंटचं बसवणं त्यासाठी आपण अधिक निधी मागितलाय। कारण मला वाटते पोळवाडीला सगळ्यात मोठा त्रास असतो तो गव्यांचा त्रास आहे आणि गाईचा त्रास आहे। पलीकडची वनगाई हिचा त्रास भयंकर आहे। या सगळ्यापासून काय करता येते प्रोग्राम आपण करू, मी अधिक सांगत नाही। आता ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत मी आपल्याला कल्पना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आपल्या सगळ्यांना मी नवीन वर्षाच्या आणि रमजानच्या शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांना परत एकदा सांगतो की आपण निश्चित राहा, आपल्या सगळ्यांची कामं चांगल्या पद्धतीनं पूर्ण केली जातील। प्रत्येकाच्या आज मी तुमच्या पंचायत समितीच्या सभापती आणि सदस्य JP सदस्यांना आवाहन करतो की तुम्हाला मिळालेली निवडून आलेला आहे, चांगल्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी निवडून आलाय। तुम्ही जे पद तुम्हाला मिळालं ते आम जनतेसाठी गोरगरिबांच्या विकासासाठी या पदाचा पूर्ण उपयोग करा आणि लोकाभिमुख कारभार करा असं मी त्यांना आवाहन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।